नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉजिकल रिझनिंग या युनिटवरती PYQs बघणार आहोत, ज्याचा आपला सेकंड पार्ट असणार आहे. फर्स्ट पार्टमध्ये आपण लॉजिकल रिझनिंग वरती PYQs डिस्कस केलेले आहेत. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ सुद्धा पाहून घ्या. बघा, लॉजिकल रिझनिंग मध्ये जी PYQs आपण डिस्कस करतो आहे त्याचा आपल्याला फायदा असा होतो की एक्झामिनेशनचा पॅटर्न कसा आहे, कुठल्या टाईपचे प्रश्न विचारले जातात, क्वेश्चनची लेवल काय आहे आणि त्यानुसार आपल्याला आपली तयारी करायची आहे, राईट. सो त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणखीन एक गोष्ट म्हणजे येत्या 17 तारखेपासून आपली नवीन बॅच जी आहे महाराष्ट्र MBA CETच्या प्रिपरेशनसाठी ती सुरू होत आहे. तर यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे? या कंप्लीट कोर्समध्ये तुमची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. जर तुम्ही MBA CET 2026 ची तयारी करत असाल आणि तुम्ही सिरियसली हा अटेम्प्ट देणार असाल, तर हा कोर्स जो आहे, ही बॅच जी आहे ती नक्की जॉईन करा. या बॅचमध्ये तुम्हाला तुमचा सिलेबस कव्हर करण्यासाठी लाईव्ह सेशन्स असणार आहेत, लाईव्ह लेक्चर असणार आहेत, जे की मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये असतील. कारण तुमची एक्झामिनेशन इंग्लिशमध्ये असते आणि ती समजण्यासाठी, कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आपले सेशन्स मराठीमध्ये असणार आहेत. रेकॉर्डेड सेशन सुद्धा तुम्हाला मिळतील, जे की तुम्ही लाईव्ह सेशन जर मिस कराल तर त्याचं रेकॉर्डेड सेशन तुम्हाला मिळून जाईल. त्यासोबतच टॉपिक वाईज MCQs, प्रत्येक टॉपिकचे MCQs तुम्हाला या बॅचमध्ये, या कोर्समध्ये मिळणार आहेत. नोट्स सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. त्यासोबत मॉक टेस्ट जे सगळ्यात महत्त्वाचे आहे ते सुद्धा तुम्हाला यामध्ये मिळणार आहे, जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त मॉक टेस्ट प्रॅक्टिस कराल आणि तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होईल आणि एक्झामिनेशन मध्ये तुम्ही कॉन्फिडेंटली उतराल. त्यासोबत MCQ सिरीज सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तर लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा. या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला इझिली हा कोर्स जॉईन करता येईल. तर येत्या 17 तारखेपासून ही बॅच सुरू होत आहे. लवकरात लवकर जॉईन करा आणि प्रिपरेशनला स्टार्ट करा. बघा, प्ले स्टोअर वरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, असं ऍप्लिकेशन तुम्हाला दिसेल. इन्स्टॉल करायचंय, ओपन करायचंय ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्ड मध्ये बघा, एकदम खाली या ठिकाणी स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनवर क्लिक करायचंय. या डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्स मध्ये तुम्हाला सर्च करायचंय MBA CET. हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्या कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल की जॉईन द कोर्स. जॉईन करायचंय आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचंय. एकदा का तुम्ही जॉईन केलात, मग तुम्हाला कंटेंट फोल्डर तिथे समोरच दिसेल. त्या कंटेंट फोल्डरमध्ये सर्व मटेरियल जे आहेत तुम्हाला तिथे दिसतील आणि आपले जे लाईव्ह सेशन्स आहेत, ज्यामध्ये तुमचं पूर्ण तयारी केली जाणार आहे, ते लाईव्ह सेशन सुद्धा ऍपमध्ये तुम्हाला दिसून येतील. यामध्ये काय विचारलंय की पुढे कोणते दोन आकडे येतील, म्हणजे क्वेश्चन मार्क आहे. ठीक आहे, दोन आकडे येतील म्हणजे दोन दोनचं इथं आता सिरीज आहे बरं का. या ठिकाणी 2, 44, 4, 41, 6, 38, 8 आणि पुढे काय असेल ते विचारलेलं आहे. ठीक आहे, आता इथे जर बघाल 2, 4, 6 आणि 8 आलेला आहे. मग एक आकडा सोडून पुढचा काय असायला पाहिजे? 10 असायला पाहिजे, है ना. आणि या ठिकाणी एक वेगळा आकडा असला पाहिजे. मग यामध्ये काय डिफरन्स आहे बघा, 44, 41, 38, प्रत्येक ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर -3 झालेले आहे. 44 है ना, -3 किती होतात? 41 होतात. 41 -3 केलं तर होतात 38, राईट. मग 38 -3 केलं तर किती उत्तर यायला पाहिजे? 35. मग इथे 35 यायला पाहिजे. 35 आणि 10. मग 35 आणि 10 आहे का? ऑप्शन मध्ये आहे, ऑप्शन सी. ठीक आहे, पुढे 25, 49, 121, 169 आणि क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क म्हणजे मिसिंग फिगर. ठीक आहे, मिसिंग फिगर इथे आलेला आहे. मग यामध्ये बघा, व्यवस्थितपणे जर तुम्ही बघाल, है ना, 25 हा कशाचा वर्ग आहे? 5चा वर्ग आहे. ठीक आहे, 49 हा कशाचा वर्ग आहे? 7चा वर्ग आहे. 121 हा कशाचा वर्ग आहे? 11चा वर्ग आहे. मग तुम्ही व्यवस्थित पॅटर्न बघा, 5, 7, 11 हे काय आहेत? हे तुमचे प्राईम नंबर आहेत, है ना. मग 11 नंतर प्राईम नंबर काय येतो? 11 नंतर तुमचा प्राईम नंबर येतो 13. मग 169 हा 13चा वर्ग आहे, है ना. आणि 13 नंतर कुठला येतो? 17 येतो. मग 17चा वर्ग काय आहे? 17चा वर्ग आहे 289. मग 289 आहे, ऑप्शन मध्ये आहे, ऑप्शन सी. ठीक आहे, अशा प्रकारे. तर हा याचा पॅटर्न आहे.
42, 40, 38, 35, 33, 31, 28 पुढे कोणते दोन आकडे येतील म्हणजेच क्वेश्चन मार्क येते है ना. मिसिंग फिगर शोधायचे आता आपल्याला. बघा 42 मायनस 40 है ना 2, 40 मायनस 38 किती 2 राईट, 38 मायनस 35 किती 3 राईट, 35 मायनस 33 किती 2, परत 33 मायनस 31 किती आलंय 2 आणि पुढे 31 मायनस 28 किती आहे 3. आता पॅटर्न काय बघा 2 2 3 2 2 3 आणि पुढचा काय असला पाहिजे 2 2 आणि 3च असला पाहिजे है ना. 28 मायनस 2 असायला पाहिजे, उत्तर किती येईल 28, 27 आणि 26. परत 26 मायनस 2च असायला पाहिजे, मग किती येईल 26, 25 आणि 24 है ना. आन्सर 26 आणि 24 असं असायला पाहिजे. आहे का ऑप्शन मध्ये, आहे ऑप्शन ए. ठीक आहे 26 आणि 24. पुढचा प्रश्न 7 9 66 12 14 66 आणि 17 पुढे काय म्हणजे क्वेश्चन मार्क आला, परत मिसिंग फिगर आपल्याला शोधायचं आहे है ना. मग 7 9 66 12 14 66 66 डबल आलाय म्हणजे याचा अर्थ असा आहे की हा 3 3 च्या ग्रुपने गेलेला आहे है ना. आता इथे सुद्धा 17 आणि एक आकडा आणि 66 असायला पाहिजे कारण ऑप्शन मध्ये पण आपल्याला जवळपास 66 दिसतोय बरोबर ना. मग बघा 7 9 आणि 66 परत 12 14 आणि 66 है ना. 7 मध्ये 2 टाकले तर 9 येतात बरोबर आहे, आणि मग 66 जसं आहे तसं दोन्ही मध्ये आहे. 12 मध्ये 2 टाकले तर 14 येतात आणि 66 जसं आहे तसं आहे. आपण 17 मध्येही 2 टाकलं तर किती यायला पाहिजे 19 आणि 66 यायला पाहिजे. ऑप्शन मध्ये आहे का 19 आणि 66 आहे ऑप्शन ए. समजलं या पॅटर्न नुसार. सो 19 आणि 66 याचा राईट आन्सर येणार आहे ऑप्शन ए. पुढे 11 12 15 20 आणि 27 नंबर सिरीजचा प्रश्न आहे. ठीक आहे आपल्याला काय दिलेलं आहे 11 12 15 20 आणि 27 दिले, क्वेश्चन मार्क दिले म्हणजे मिसिंग फिगर शोधायचं आपल्याला. ठीक आहे मग त्या क्वेश्चन मार्कच्या जागी काय येईल 34 36 30 32 हे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. याचं उत्तर मी तुम्हाला पुढच्या सेशन मध्ये देणार आहे. ठीक आहे तुम्हाला जर सिरियसली प्रिपरेशन करायचं असेल आणि येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये जास्तीत जास्त पर्सेंटाईल घेऊन तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला मी पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत कोर्स कसा जॉईन करायचा आहे, कारण आपले कोर्स चालू झालेले आहेत त्यामध्ये लाईव्ह सेशन सुद्धा चालू झालेले आहेत. त्यामध्ये प्रत्येक चॅप्टर जो आहे तुमचा डिटेलमध्ये शिकवला जात आहे. तुम्हीही त्याचा लाभ घ्या, तुम्ही त्याची जी संधी आहे ती सोडू नका. ठीक आहे आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा ऍप्लिकेशन डाउनलोड करून सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे परंतु प्रिपरेशन पटापट स्टार्ट करा. ओके चलो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे, सी यू इन द नेक्स्ट सेशन ज्यामध्ये आपण पार्ट 2 बघणार आहोत. चारही स्लॉट मधले जे प्रश्न आहेत नंबर अँड लेटर सिरीजचे ते बघणार आहोत. ठीक आहे परंतु हे विसरू नका की तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये या प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे. पॉइंटिंग टू अ फोटोग्राफ अ मॅन सेड आय हॅव नो ब्रदर और सिस्टर बट द फादर ऑफ दॅट मॅन इज द सन ऑफ माय फादर. त्याने काय सांगितलं माझा भाऊही नाहीये माझी बहीणही नाहीये म्हणजे तो एकुलता एक असणार आहे बरोबर आहे. बट द फादर ऑफ दॅट मॅन म्हणजे तो जो व्यक्ती ज्याला पॉइंट आउट करतोय फोटोग्राफमध्ये हा जो माणूस आहे हा कोण आहे, हा माणूस कोण आहे, तो माझ्या वडिलांच्या मुलाचा मुलगा आहे है ना. आता समजा तो माणूस आहे ए, कोणता माणूस ज्याच्याकडे पॉइंट आउट केले है ना, त्याचे वडील आहेत बी बरोबर. आता हा व्यक्ती काय म्हणतोय त्याचे वडील म्हणजे त्याचे वडील बी आणि तो व्यक्ती आहे ए, या ए चे वडील बी जे आहेत ते कोण आहेत माझ्या वडिलांचा मुलगा आहे बरोबर आहे. माझे वडील म्हणजे कोण सी असणार आहेत समजा. ठीक आहे मग यांचा मुलगा हा कारण बी ला भाऊ बहीण कुठलाच नाहीये बरोबर आहे ना. मग ए कोण झाला स्वतः त्या व्यक्तीचा मुलगा झाला बरोबर आहे ना, स्वतः त्या व्यक्तीचा मुलगा झाला कारण माझ्या वडिलांचा मुलगा है ना, माझ्या वडिलांचा मुलगा त्यांनी स्वतःच अगोदर सांगितले मला भाऊही नाही बहीणही नाही, मग माझ्या वडिलांचा मुलगा म्हणजे तो एकुलता एक असणार आहे आणि त्याचा मुलगा आहे तो म्हणजे कोण त्याचा स्वतःचाच मुलगा आहे तो बरोबर आहे. त्यामुळे राईट आन्सर आहे ऑप्शन बी हिज सन. सोपं आहे ना. पुढचा प्रश्न बघा वाईल इंट्रोड्युसिंग राजेश नेहा सेड हिज ब्रदर्स फादर इज द ओनली सन ऑफ माय ग्रँडफादर. हाऊ इज नेहा रिलेटेड टू राजेश. ओके
पहिलं बघा नेहा. ओके, नेहा काय म्हणते, राजेशला इंट्रोड्यूस करते. आता हिज ब्रदर्स फादर. ओके, हिज ब्रदर्स फादर म्हणजे आपण समजा की राजेश जो आहे, ठीक आहे, राजेशचे फादर म्हणजे राजेशचा भाऊ, आपण मंगेश करूया चला. ठीक आहे, मंगेश आणि राजेश भाऊ भाऊ आहेत है ना. आता राजेशचा भाऊ मंगेश याचे वडील, ठीक आहे, आपण काय करूया फादर. ठीक आहे, ब्रदर्स फादर इज द ओनली सन ऑफ माय ग्रँडफादर म्हणजे याचे वडील ग्रँडफादर. करेक्ट. मग ग्रँडफादर हे आहेत बरोबर. मग या ठिकाणी विचारले की हाऊ नेहा रिलेटेड टू राजेश. आता तिने काय सांगितलंय, माझे ग्रँडफादर म्हणजे हिचे ग्रँडफादर आणि मंगेशचे ग्रँडफादर आणि राजेशचे ग्रँडफादर सिमिलर असणार आहेत. मग हिचेही ते ग्रँडफादर असतील तर मग हे दोन कोण झाले, राजेश आणि मंगेश, तिचे भाऊ झाले. देन हाऊ नेहा इज रिलेटेड टू राजेश, सिस्टर, बहीण आहे. पुढील प्रश्न बघा, पॉइंटिंग टू अ मॅन इन अ फोटोग्राफ, आशा सेड हिज मदर्स ओनली डॉटर इज माय मदर. हाऊ आशा इज रिलेटेड टू दॅट मॅन. ओके, दॅट मॅन इज हिअर. ठीक आहे, हिज मदर्स म्हणजे या मॅनची मदर. ओके, या मॅनची मदर. हिज मदर्स ओनली डॉटर म्हणजे या मदरची डॉटर, बरोबर आहे, आपण इथे करूया डॉटर है ना. इज माय मदर म्हणजे या डॉटरची मुलगी आशा आहे, बरोबर, बरोबर आहे ना, या डॉटरची मुलगी आशा आहे. आशा आणि या मॅनचं काय नातं झालं. आता मॅन आणि ही डॉटर जी आहे म्हणजे आशाची आई जी आहेत, हे कोण आहेत, ब्रदर आणि सिस्टर आहेत, बरोबर आहे, ब्रदर आणि सिस्टर आहेत. मग आशा आणि मॅन हे कोण झाले, बरोबर आहे ना. तर तो मॅन झाला तिचा मामा आणि ती आशा कोण झाली, त्याची भाची, बरोबर. त्यामुळे ऑप्शन सी ते नीस करेक्ट येणार आहे. ठीक आहे. आता हा बघा ब्लड रिलेशनचाच प्रश्न आहे, बट सिम्बॉल किंवा पझल बेस्ड आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी काय म्हटलंय, ए प्लस बी म्हणजे ए इज द सिस्टर ऑफ बी म्हणजे प्लस हा साइन सिस्टर साठी आहे. करेक्ट. ए मायनस बी मीन्स ए इज द ब्रदर ऑफ बी म्हणजे मायनस हा साइन ब्रदर साठी आहे. करेक्ट. त्यानंतर ए स्टार बी म्हणजे ए इज द डॉटर ऑफ बी. आता स्टार जो आहे तो कशासाठी आहे, डॉटर साठी आहे. करेक्ट. मग प्रश्न काय, देन विच ऑफ द फॉलोइंग शोज दॅट ई इज द मॅटर्नल अंकल म्हणजे मामा ऑफ डी. ठीक आहे, म्हणजे ई हा कोण आहे, मामा. करेक्ट. डी जी आहे हे कोण आहे, भाची आहे म्हणजे त्याला नीस वगैरे आपण म्हणू शकतो, राईट. आणि त्यामध्ये ऑप्शन्स मध्ये बघितलं तर डी एफ ई सगळीकडे आपल्याला दिसत आहे. म्हणजे एफ जी आहे, एफ ही कोण आहे, ही मामाची बहीण असायला पाहिजे आणि डी ची आई असायला पाहिजे, बरोबर. म्हणजे मदर ऑफ डी आणि सिस्टर ऑफ ई. करेक्ट, बरोबर आहे ना. आता या ठिकाणी ऑप्शन्स दिलेत आपल्याला, राईट. मग या सिम्बॉल नुसार आपल्याला काय करायचं आहे, क्रम लावायचा आहे, बरोबर. मग अगोदर आपण डी ला ठेवलं, समजा डी है ना, डी ला ठेवलं. डी ची आई कोण आहे, बरोबर आहे. डी ही कोणाची मुलगी आहे, डी ही मुलगी आहे एफ ची. मग इथे आपण स्टार करणार, डी ही कोणाची मुलगी आहे, एफ ची है ना. एफ इज द मदर ऑफ डी, डी इज द डॉटर ऑफ एफ. ठीक आहे, डॉटर साठी स्टार साइन आहे. मग डी इज डॉटर ऑफ एफ म्हणजे डी स्टार एफ आला. आणि एफ ही ई ची बहीण आहे, बहिणीसाठी साइन कुठला आहे, प्लस आहे, प्लस ई असायला पाहिजे. म्हणजे डी बघा या ठिकाणी मी सांगतो, डी स्टार एफ प्लस ई असायला पाहिजे. ऑप्शन मध्ये आहे का, आहे, ऑप्शन ए. समजलं. आता हे सिम्बॉल्स दिलेत, या सिम्बॉल्स वरून आपल्याला नातं कोणत्या सिम्बॉल साठी लागतं हे बघायचंय, त्यानुसार क्रम लावायचा आहे. मुलगी, आई आणि तिचा भाऊ. ठीक आहे, असं क्रमानुसार लावलं तर आपल्याला ऑप्शन ए हे राईट आन्सर येत आहे. पुढचा प्रश्न बघा, रसिक वॉक्स 20 मीटर नॉर्थ, देन ही टर्न्स राईट अँड वॉक्स 30 मीटर, then he turns right and walks 35 meter, then he turns left and walks 15 meter, then he again turns left and walks 15 meter. In which direction and how many meters away is he from his original position?
आता बघा, पहिली गोष्ट तर आपल्याला हे व्यवस्थितपणे मांडणी करावं लागेल. इथे बघा या डिरेक्शन वरती है ना, नॉर्थ वाय आणि ईस्ट एक्स हे दोन्ही प्लस मध्ये असतात. राईट, आपण शिकलो आहे. साऊथ वाय आणि वेस्ट एक्स हे दोन्ही मायनस मध्ये असतात. राईट, हे गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे, इथे आपण लिहूनच ठेवूया. त्यानंतर बघा, आता रसिक वॉक्स 20 मीटर नॉर्थ, म्हणजे या ठिकाणावरून तो नॉर्थला आता वळालेला आहे. किती? 20 मीटर्स. मग प्लस मध्ये आहे है ना. आपल्याला एक्स आणि वाय हे काढायचं आहे. राईट, आता नॉर्थ हा वाय आहे. आता स्टार्ट पॉइंट तर आपण काय घेतो? नेहमी 0 आणि 0 असं घेतो. आता इथे आहे, पहिला आहे नॉर्थ. नॉर्थ म्हणजे काय? वाय. ठीक आहे, आणि प्लस मध्ये आहे. मग एक्स 0 आहे आणि वाय इथे आता काय येणार आहे? 20 मीटर्स. राईट, हे पहिला झाला. पुढे देन ही टर्न्स राईट. राईट, देन ही टर्न्स राईट. आता इथे आहे, इथून राईट घेतलाय त्याने, म्हणजे कुठे चालताय? ईस्टला आलेला आहे, म्हणजे एक्स. ठीक आहे, आता एक्स ची व्हॅल्यू आपल्याला येईल. पुढे काय आहे? ईस्टला आहे तो. ठीक आहे, मग एक्स ची व्हॅल्यू किती आहे? 30 आणि इथे 20. करेक्ट. त्याच्या पुढे बघा, देन ही टर्न्स राईट अँड वॉक्स 35 मीटर. आता राईट घेतलेला. राईट म्हणजे आता कुठे तो? आता तो साऊथच्या दिशेने तोंड करून आहे. साऊथ म्हणजे वाय आहे आणि मायनस मध्ये आहे. राईट, वाय आहे आणि मायनस मध्ये आहे. मग वायचा आपल्याला काय 20च्या जागी आता घ्यावं लागेल, म्हणजे 30 आणि 20 मध्ये 35 काय करावं लागेल? मायनस करावं लागेल, कारण वाय हा मायनस मध्ये येतो, साऊथ मायनस मध्ये येतो. राईट, मग 35 मायनस 20 केलं तर आपल्याला मिळतं 15. 15 कसं येईल? मायनस मध्ये, कारण आपण 20 मायनस 35 करतोय बरं का. आपल्याला समजण्यासाठी आपण 35 घेतला. सो किती येणार इथे? मायनस 15. ठीक आहे, पुढे बघा, देन ही टर्न्स लेफ्ट अँड वॉक 15. आता इथून लेफ्ट, बरोबर, इथून लेफ्ट म्हणजे कुठे? आता परत तो ईस्टला. एक्स म्हणजे प्लस मध्ये, बरोबर, प्लस मध्ये. ईस्ट, ईस्ट म्हणजे एक्स, म्हणजे 30 मध्ये आता आपल्याला प्लस करावे लागतील. किती? 15 प्लस करावे लागतील. मग 15 प्लस केले तर 45 आणि मायनस 15. करेक्ट. पुढे देन ही अगेन टर्न्स लेफ्ट अँड वॉक 15. आता लेफ्ट घेतलंय, परत लेफ्ट म्हणजे नॉर्थ कडे तोंड केलंय. नॉर्थ म्हणजे प्लस आणि वाय. ठीक आहे, नॉर्थ म्हणजे प्लस आणि वाय. मग 45 हा जसंच्या तसं, आणि वाय मध्ये आपल्याला ऍड करावं लागेल, बरोबर ना. किती ऍड करायचे? 15 ऍड करायचे. म्हणजे मायनस 15 मध्ये जर प्लस 15 केले तर किती येईल? तर 0. बरोबर, मग आपल्याला किती मिळालं? 45 इतकं डिस्टन्स मिळालेलं आहे. मग 45 ऑप्शन मध्ये आहे का? आहे, ऑप्शन डी मध्ये आहे. फेस कुठे आहे? ईस्टला. ठीक आहे, आलं लक्षात? 45 मीटर्स तो चाललेला आहे आणि ईस्टला त्याचं आता डिरेक्शन असणार आहे. ठीक आहे, समजलं? अशा प्रकारे. पुढचा प्रश्न बघा, देर आर 4 टाउन्स पी, क्यू, आर अँड टी. ओके, क्यू इज टू द साऊथ ईस्ट ऑफ पी, R is to the east of Q and southeast of P, and T is to the north of R in line with QP. In which direction of P is T located? बघा, सोपं आहे. या ठिकाणी आपल्या डिरेक्शन काढूनच व्यवस्थितपणे समजू शकतं. कॅल्क्युलेशन नुसार जर आपण काढलं तर थोडंसं अवघड जाऊ शकतं. अशा प्रश्नाला डिरेक्शन वाईजच आपण काढलं तर व्यवस्थितपणे आपल्याला कळू शकतं. ठीक आहे, देर आर 4 टाउन्स पी, क्यू, आर अँड टी. पी, क्यू, आर अँड टी असे 4 टाउन्स आहेत. ठीक आहे, क्यू जो आहे इज टू द साऊथ ईस्ट ऑफ पी. मग आपण पी ला काय करूया? पी ला आपण सेंटर पॉईंट ठेवूया इथे. पी इज अ सेंटर पॉईंट. ठीक आहे, पी च्या साऊथ वेस्टला काय आहे? क्यू आहे. साऊथ वेस्ट म्हणजे कुठे? हे साऊथ वेस्ट. कोण आहे? क्यू आहे. ठीक आहे, साऊथ वेस्टला क्यू आहे. ठीक आहे, हे डिरेक्शन लक्षात ठेवा बरं का, हे आपण काढलेले इथे. त्यानंतर पुढे बघा, आर इज टू द ईस्ट ऑफ क्यू. आता क्यूच्या ईस्टला आपण एक्झॅक्टली ईस्टला काय करूया? कोणाला ठेवूया? आर ला ठेवूया. आता त्याच्या पुढे काय म्हटलंय बघा, साऊथ ईस्ट ऑफ पी है ना. आर इज द ईस्ट ऑफ क्यू. क्यूच्या ईस्टला आर आहे आणि साऊथ ईस्ट पीच्या साऊथ ईस्टला आहे. आता हे साऊथ ईस्ट बरोबर आहे, बरोबर आलेलं आहे साऊथ ईस्ट है ना. पीच्या साऊथ ईस्टला आर आहे आणि क्यूच्या ईस्टला आहे आर. पुढे बघा, टी इज टू द नॉर्थ ऑफ आर. आरच्या नॉर्थला म्हणजे एक्झॅक्टली सरळ वरती कोण आहे? जस्ट अ सेकंड, व्यवस्थितपणे घेऊया आपण है ना. एक्झॅक्टली आरला, आरच्या नॉर्थला कोण आहे? टी आहे
है ना. आणि पुढे काय म्हटलंय, इज टू द नॉर्थ ऑफ आर इन लाईन विथ QP, म्हणजे QP आणि T या QPच्या लाईनलाच T सुद्धा असला पाहिजे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता हे लाईनला व्यवस्थितपणे आलेलं आहे. पुढे इन विच डिरेक्शन ऑफ P इज T. आता P च्या कुठल्या डिरेक्शनला T आहे, तर ऑब्विस आहे. इथे जर सरळ आपण बघितलं तर ही कुठली डिरेक्शन आहे, एक तर नॉर्थ आणि ईस्ट, म्हणजे हे नॉर्थ ईस्ट असणार आहे. मग नॉर्थ ईस्ट आहे का ऑप्शन मध्ये, आहे. ऑप्शन ए नॉर्थ ईस्ट हे एक्झॅक्टली बरोबर आहे. आता तुम्ही कन्फ्यूज नका हो, बघा हेच प्रश्न, हे माझे बनवलेले प्रश्न किंवा कुठून घेतलेले प्रश्न आहेत, हे तुमच्या एक्झाम मध्ये विचारलेला प्रश्न आहे. समजलं, तुमच्या एक्झामिनेशन मधला हा प्रश्न आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता डिरेक्शनचा. पुढचा प्रश्न बघा, द डोर ऑफ बीज हाऊस फेसेस ईस्ट फ्रॉम द बॅक साइड ऑफ हिज हाऊस. B walks straight 50 meters. Again, he walks 25 meters after turning to his left. Then he turns to his right and walks 50 meters. Finally, he turns towards the north and walks 25 meters and stops. Okay. What is the distance between the starting and end point? आता बघा याला आपल्याला डायरेक्शन वाईजच करावं लागेल, तेव्हाच आपल्याला कळेल. एक तर त्याचं ईस्ट साईडला घराचं तोंड करून तोंड केलेलं आहे किंवा फेस आहे घराचं, बी त्याचं हाऊस आहे. ठीक आहे, ईस्ट साईडला. फ्रॉम द बॅक साइड म्हणजे उलट्या साईडने, है ना. बी काय करतोय, चालत जातोय, किती, 50 मीटर. बघा इथे कॅल्क्युलेशन कसं होतं. अगेन ही वॉक्स 25 मीटर टर्निंग टू द हिज लेफ्ट, म्हणजे लेफ्टला तो वळलेला आहे, किती गेलेला आहे, 25 मीटर. करेक्ट. तिथून पुढे बघा काय झालंय, 25 मीटर नंतर तो अगेन ही टर्न्स इन द राईट, म्हणजे राईटला वळलेला आहे आणि किती गेलेला आहे, 50 मीटर. आणि त्यानंतर फायनली टर्न्स टू द नॉर्थ, म्हणजे नॉर्थ साईडला वळलेला आहे, किती, 25 मीटर. म्हणजे इथेही आणि इथेही तेवढाच डिस्टन्स आहे, म्हणजे हे आणि हे दोन्हीही तेवढाच डिस्टन्स आहे. इथे हे आणि हे तेवढाच डिस्टन्स आहे. मग काय विचारलंय की व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड द एंड पॉइंट, म्हणजे स्टार्टिंग पॉइंट हा होता आणि एंड पॉइंट हा होता, बरोबर. मग या ठिकाणी हे 50 आणि या ठिकाणी हे 50, राईट. 50 आणि 50 किती होतात, 100 मीटर. ऑप्शन आहे का, येस, ऑप्शन बी 100 मीटर या ठिकाणी करेक्ट आन्सर येणार आहे. ठीक आहे, सोपा होता प्रश्न. पुढचा प्रश्न बघा, सिमिलर त्याच टाइप्स आहे. वन डे रवी लेफ्ट होम अँड सायकल 10 किलोमीटर साऊथवर्ड. साऊथ साईडला तो 10 किलोमीटर सायकल पळवत गेला. टर्न राईट अँड सायकल 5 किलोमीटर. पुढे तो उजवा टर्न घेतला आणि 5 किलोमीटर पर्यंत सायकल चालवत गेला. परत उजवीकडे टर्न घेतला, टर्न राईट अँड सायकल 10 किलोमीटर. आता तो पुढे राईट टर्न घेऊन 10 किलोमीटर पर्यंत सायकल चालवत गेला. पुढे टर्न लेफ्ट अँड सायकल 10 किलोमीटर. 10 किलोमीटर पर्यंत परत तो पुढे लेफ्ट टर्न घेऊन चालवत गेला. हाऊ मेनी किलोमीटर्स विल ही हॅव टू सायकल टू रीच हिज होमस्टेड. आता परत त्याला घरी जायचं असेल तर त्याने किती किलोमीटर पर्यंत सायकल चालवावी लागेल, है ना. सोपं आहे बघा. एक तर आपण एक बिंदू तयार केलेला आहे. इथून तो काय केलेला आहे, साऊथवर्ड साईडला 10 किलोमीटर पर्यंत गेलेला आहे. तिथून त्याने काय केलेलं आहे, राईट टर्न घेतलेला आणि 5 किलोमीटर पर्यंत गेलेला आहे. ठीक आहे. तिथून पुढे त्याने परत राईट टर्न घेतला आणि 10 किलोमीटर पर्यंत आलेला, म्हणजे एक्झॅक्टली तेवढाच डिस्टन्स. ठीक आहे. जिथून त्याने स्टार्ट केलं होतं आणि साऊथवर्ड 10 गेलाय, तेवढाच डिस्टन्स त्याने 5 किलोमीटर जाऊन परत इथून 10 किलोमीटर पर्यंत घेतलेला आहे, एक्झॅक्ट तेवढाच. ठीक आहे. त्यानंतर बघा, देन ही टर्न लेफ्ट अँड सायकल 10 किलोमीटर. परत इकडे गेलेला आहे 10 किलोमीटर पर्यंत लेफ्ट टर्न घेऊन. ठीक आहे. आता प्रश्न असा आहे, हाऊ मेनी किलोमीटर्स विल हॅव टू सायकल टू रीच हिज होम. म्हणजे इथून इथपर्यंत जायला त्याला किती किलोमीटर जावं लागेल. एकतरी 10 किलोमीटर आणि इथलं 5 किलोमीटर. हे टोटल होणार आहे किती, एकतरी ते 10 आणि ते 5 है ना. 10 + 5 किती, 15 किलोमीटर. आहे का 15, आहे. ऑप्शन बी 15 किलोमीटर. ठीक आहे, सोपा प्रश्न आहे. एक्झॅक्टली सेम तसाच होतो जो याच्या मागचा प्रश्न होता. आता बघा, हा जो प्रश्न आहे या ठिकाणी नंबर्स म्हणजे किलोमीटर, मीटर हे पण कॅल्क्युलेट करायचं आणि डिरेक्शन पण करायचं. पण जेव्हा असे प्रश्न येतात तेव्हा सगळ्यात जास्त सोपी पद्धत असते डिरेक्शन काढायची, है ना. डिरेक्शन जर आपल्याला व्यवस्थित समजलं तर आपल्याला ऑप्शन्स मध्ये नंबर्स काढायची गरज नाही, कॅल्क्युलेट करायची गरज नाही. कसं ते मी तुम्हाला सांगतो. कुनॉल वॉक्स 10 किलोमीटर टुवर्ड्स नॉर्थ. ठीक आहे, एक बिंदू घ्या, नॉर्थला तो गेलाय किती, 10 किलोमीटर. ठीक आहे. फ्रॉम देअर ही वॉक 6 किलोमीटर टुवर्ड्स साऊथ. परत इथूनच तो काय केलेला आहे, इथूनच परत खाली आलाय 6 किलोमीटर पर्यंत. म्हणजे एवढा 4 किलोमीटरचा भाग आणखीन राहिलेलाच आहे ना. 6 किलोमीटर पर्यंत तो परत खाली आलाय, इथूनच या पॉइंटवरूनच.
देन ही वॉक्स 3 किलोमीटर ईस्ट, म्हणजे ईस्ट साईडला 3 किलोमीटर पर्यंत गेलेला आहे. किती? 3 किलोमीटर पर्यंत, राईट. म्हणजेच असाच गेलाय सरळ, है ना. परत त्याच दिशेने असा खाली आलेला आहे, है ना. किती किलोमीटर? 3 किलोमीटर, है ना. एकतर हे लाल कलरमध्ये जो आहे तो आहे 10 किलोमीटर, तो नॉर्थला गेलाय, आणि प्लस ब्ल्यू कलरमध्ये तो तिथूनच परत आलेला आहे. किती किलोमीटर? 6 किलोमीटर, राईट. उरलेला जो भाग आहे तो आहे 4 किलोमीटरचा. नंतर इथून तो गेलेला आहे 3 किलोमीटर, राईट. हा जो बिंदू आहे इथून ते इथपर्यंत कुठलं डिरेक्शन आहे? हे नॉर्थ आहे, हे ईस्ट आहे, हे वेस्ट आहे, हे साऊथ आहे, आणि हे नॉर्थ आणि ईस्टच्या मधला असणार आहे नॉर्थ ईस्ट. ऑप्शन मध्ये नॉर्थ ईस्ट आहे का? ऑप्शन मध्ये नॉर्थ ईस्ट आहे. ठीक आहे. दुसरा ऑप्शन आहे नॉर्थ ईस्ट नावाचा, किंवा नॉर्थ ईस्ट असलेला ऑप्शन दुसरा दिसतोय का? नाही. एक आहे वेस्ट, एक आहे वेस्ट ईस्ट, आणि नन ऑफ दिस. तर यामध्ये नॉर्थ ईस्ट आहे. मग यामध्ये कॅल्क्युलेट करायची गरज आहे का? नाही. नॉर्थ ईस्ट डायरेक्टली आपल्याला चूज करायचे. ठीक आहे. सो असं सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही करू शकता. डिरेक्शनचे हे प्रश्न तुमच्या एक्झामिनेशन मध्ये विचारलेले प्रश्न आहेत. अशा प्रकारचे प्रश्न कसे सोडवायचे हे आपण लाईव्ह सेशन्स मध्ये सुद्धा डिस्कस केलेलं आहे, आणि पुढेही करणार आहोत तुमच्या प्रिपरेशनसाठी. मॅथमॅटिकल असतील, डिरेक्शन असतील, सिटिंग अरेंजमेंट असतील, या सर्व गोष्टी आपण लाईव्ह सेशन्स मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी जे मी स्टेप्स सांगितलेले आहेत ते स्टेप्स फॉलो करून तुम्हाला कोर्स जॉईन करायचे, किंवा या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि कोर्स जॉईन करा, आणि लाईव्ह सेशन्स जे आहेत ते अटेंड करा. सर्व गोष्टी तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये तिथे सॉल्व्ह करून मिळतील. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. सी यू इन द नेक्स्ट सेशन.